आंबेडकर हे पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीमध्ये असणार की नाही हे जाहीर करणार आहेत। आपण आता म्हणाल की ते अजूनही महाविकास आघाडीमध्ये आहेत, त्या वाटतं त्यांचा निर्णय त्यांनी ज्या जागा मागितल्या आम्ही सकारात्मक आहोत। आम्हाला माननीय बाळासाहेब आंबेडकरांची विचारधारा माहिती आहे, त्यांचा स्वभाव माहिती आहे, त्यांचा संघर्ष माहिती आहे, त्यांचं संघटनात्मक कौशल्य माहिती आहे। त्याच्यामुळे बाळासाहेब आंबेडकर हे परखडपणे बोलतात, पण त्याच्यामध्ये समाज हित असतं किंवा राष्ट्राचं हित असतं असं आम्ही मानतो। आणि त्यांचा परखडपणा हा त्यांचा स्वभाव आहे, हीच त्यांची ताकद आहे। आणि आम्ही वारंवार त्यांच्याशी संवाद साधून आहोत। अजून एक प्रश्न म्हणजे ठाणे लोकसभा मतदारसंघावरून अजूनही रस्सीखेच सुरू आहे आणि भाजप कोणत्याही परिस्थितीत मतदारसंघ स्वतःकडे राखण्याचा ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि एकनाथ शिंदे मात्र प्रतिष्ठेच्या त्याच्यानुसार एकनाथ शिंदे यांना कोणतीही प्रतिष्ठा नाही। अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांना कोणतीही प्रतिष्ठा नाही। ब्रिटिश काळामध्ये किंवा मोगल काळामध्ये मांडलिक संस्थानिकांचं जे महत्त्व होतं, मांडलिक संस्थानिक तेच महत्त्व या दोघांना महाराष्ट्रामध्ये आहे। स्वतःचे निर्णय घेण्याची कुवत आणि हिंमत आणि अधिकार या दोन्ही नेत्यांना नाही। हे मांडलिक आहेत आणि त्याच्यामुळे त्यांना छत्रपती शिवाजी महाराज हे दिल्लीत गेले, आग्र्याला, औरंगजेबाच्या दरबारात, आणि त्यांना वाटलं की माझा अपमान होतोय, तेव्हा त्यांनी ताडकन तिथून ते बाहेर पडले, संघर्ष केला आणि परत महाराष्ट्रात आले। पण या दोन्ही नेत्यांना वारंवार भाजपच्या नेत्यांच्या हिरवळीवर जाऊन बसावं लागतं आणि येताना पार्श्वभागावर त्या हिरवळीचं गवत घेऊन यावं लागतं त्यांच्या पांढऱ्या कपड्यांवर। ते आपण पाहिलं असेल, कॅमेरा लावा, गवत ऐकण्या पहा दिल्लीचं, अमित शहाच्या लॉनवरचं किंवा नड्डाच्या लॉनवरचं, तिथेच बसलेले असतात हे लोक। केजरीवाल यांच्यासाठी एक रॅली काढली जाणार आहे, त्यामध्ये उद्धव ठाकरे देखील सहभागी होणार का? रामलीला मैदानावर 31 तारखेला एक महारॅली आहे। देशभरातून हुकुमशाही विरोधात लोक एकवटणार आहेत। ज्या पद्धतीनं झारखंडचे विद्यमान मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांना अटक करण्यात आली, ते पाहता या देशावरती हुकुमशाहीचंच राज्य सुरू आहे। बनावट खटले, खोटे पुरावे हे स्पष्ट दिसत आहेत आणि त्या विरोधामध्ये आम्ही सगळे एकवटणार आहोत। आणि महाराष्ट्रातून श्री उद्धवजी ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख आणि शरद पवार हे नक्कीच त्या मेळाव्याला उपस्थित राहतील। जो है दिल्ली हाईकमांड से बात कर रहे हैं और इसीलिए कल कांग्रेस के लीडर्स जो है वो मातोश्री पे मौजूद नहीं थे। नहीं, ऐसी बात नहीं है। मातोश्री पे पवार साहब पहली बार नहीं आए हैं ना। जब हमारे कांग्रेस के साथ अलायंस नहीं था तब से बाला साहब ठाकरे के ज़माने से और प्रबोधनकार ठाकरे जी के ज़माने से शरद पवार जी मातोश्री पे आ रहे हैं। शरद पवार जी और मातोश्री का एक अलग रिश्ता है हमेशा, और कांग्रेस के नेता भी आते जाते रहते हैं। कल की कोई बड़ी राजनीतिक बैठक नहीं थी कि मातोश्री में आने के लिए हमको किसी की परमिशन तो नहीं लगती ना, कि आज पवार साहब आ रहे हैं या आज राहुल गांधी जी आ रहे हैं तो क्या किसको पूछना चाहिए? नहीं, मातोश्री के दरवाजे सबके लिए खुले, आप भी आइए, तो ये कोई बात नहीं है। तो क्या हो गया? सीट शेयरिंग के ऊपर डिस्कशन, कल सीट शेयरिंग के ऊपर कोई चर्चा नहीं थी। सीट शेयरिंग के ऊपर हमारी चर्चा पहले ही खत्म हो गई। कांग्रेस के लीडर्स नाराज हैं।